कण्यांच्या हंड्याला कण्यांचा अखंड पुरवठा करण्याची ताकीद दिली. बाळूमामांच्या बकऱ्याच्या तळावर तांब्याच्या हंड्यामध्ये नेहमी कण्या शिजवल्या जात असत. एका प्रसंगी मामांच्या तळावर भक्तमंडळींना कण्यांचा प्रसाद पुरेनासा झाला. बरीच माणसे शिल्लक असतानाच पुन्हा पुन्हा कण्या संपू लागल्या. तेव्हा कण्या रांधणारा वैतागला आणि त्याने मामांजवळ येऊन याविषयी सांगितले. त्यावेळी मामांनी त्याला प्रसाद करायचा तांब्याचा हंडा आणायला सांगितला. हंडा आणल्यानंतर मामांनी हातात पायतान घेतले आणि त्या हंड्याला काही वेळा ठोकले. त्यांनी हंड्याला बजावले. कण्यांचा भरपूर पुरवठा झालाच पाहिजे. तेव्हापासून तळावर कधीही कण्यांचा कमी पडत नसे. जणू अन्नपूर्णा प्रकट झाली. मामांचे वागणे समजणे कठीण असे. त्यांचे संकेत गूढ असत. त्यांचे सर्व तंत्रच विचित्र असे. ते मानवी मनाला कळत नसे. मामांची शक्तीही अमोघ होती. ते एक दिव्य विभूती होते. मामांचे व्यक्तिमत्व काही आगळे वेगळे असे दैवी होते. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं. माहिती आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.